वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घोणसई मेट उपसरपंचपदी मेट गावचे सुपुत्र तथा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गावाच्या विकासासाठी नेहमी झटणारे विशाल शंकर पाटील उर्फ विशाल गावळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली। सदर ही निवड विद्यमान सरपंच सौ शैला राजेश जावर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामसेवक तेजस घनश्याम भुजबळ यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व सर्व सदस्यांच्या सहमतीने उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडली गेली। विशेष म्हणजे या शुभप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच विशाल पाटील उर्फ विशाल गावळे यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच विशाल पाटील उर्फ विशाल गावळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे विशाल पाटील व गावळे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले व गावाच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न 100% करू व गावाच्या समस्या नक्की सोडवू असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विशाल पाटील उर्फ विशाल गावळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे। तर चला पाहूया नवनिर्वाचित उपसरपंच विशाल पाटील उर्फ विशाल गावळे नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, त्या चढ उतारातून मी गेलेलो आहे। आज या ठिकाणी आहे तर माझ्या आयुष्यात उतार पण आलेला, पण त्या ह्याच्यातून मी स्वतःच झेप घेऊन मेहनत करून आणि आज या ठिकाणी आलो आहे। परंतु दिलीप पाटील सारखा मित्रच म्हणावं लागेल, मित्र आणि सहकारी की ज्यांनी गेली 10 वर्ष माझ्या पाठीशी उभा आहे। प्रत्येक गोष्टीत या राजकारणात किंवा गावाच्या दोन्ही विकासात आम्ही ग्रामपंचायतला सत्तेत नव्हतो तेव्हासुद्धा आम्ही लोकांनी 32% 35% बिलो जाऊन गावाची कामं केली आणि त्या कामाच्या जोरावर लोकांनी आम्हाला भरघोस आता असं निवडून दिलं, म्हणजे पूर्ण बॉडी निवडून दिली सरपंचासहित। आणि मग त्या गोष्टीची आणि मेहनतीचं गेली 5 वर्ष जी मेहनत केलेली त्या गोष्टीचं चीज झालं आणि आज आनंद वाटतोय की आपण याच्यावर हे झालोय, विराजमान झालोय। आणि थोडंसं मागच्या ह्याच्यात जाऊन असं वाटतंय की बाबा आपण केलेली मेहनत आज कुठेतरी फळाला आले। बाकी कामधंद्याचा वेगळा विषय असतो आणि या दोन किंवा गावाच्या राजकीय जीवनात जे पद वगैरे मिळतंय त्याचा एक अनुभव वेगळा असतो, बस एवढं समाधान आहे। बाकी दोन्ही गावाचे ग्रामपंचायतीचे विकास कामं आहेत ते आम्ही दिलीप भाऊ आणि पूर्ण बॉडी सोबत जाऊनच सगळी कामं करणार आहेत। एकमेकाचे आम्ही विचार विनिमय करूनच प्रत्येक निर्णय घेतो, यापुढेही घेत जाऊ, त्यात कुठलीही कुशंका नाही। माझ्या दोन्ही गावाच्या ग्रामस्थ पिलाणे पाडा मानपाडा आणि माझ्या सर्व गोरगरीब जनतेला ज्यांनी आम्हाला भरघोस असं मतदान केले दोन्ही गावातल्या लोकांनी, त्या सर्वांना श्रेय जाते। सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि दोन्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील एवढाच विश्वास व्यक्त करतात। ओके, ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना जेवढा सरपंच महत्त्वाचा असतो, उपसरपंच महत्त्वाचा असतो, तेवढे सदस्य पण तेवढेच महत्त्वाचे असतात। कारण प्रत्येक काम हे कुठल्याही ठरावाशिवाय पूर्ण होत नाही। ठरावाला कधी विजेता मॅडम सूचक असतील, कधी प्रमिला मॅडम असतील, कधी ममता मॅडम असतील, हे तुम्ही जे केलेले ठराव असतात त्या ठरावाच्या अनुषंगाने पत्रव्यवहार करणं माझं काम आहे, पाठपुरावा करणं सरपंच उपसरपंचाचं काम आहे। प्रत्येक गोष्ट करताना ठराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे, ग्रामस्थ पण तेवढे महत्त्वाचे, सरपंच उपसरपंच पण तेवढेच महत्त्वाचे। फक्त फरक एकच पडतो, त्यात दिलीप भाऊ असतील, विशाल भाऊ असतील किंवा तुम्ही सगळे असतील, आपल्यातले शिक्षित सगळे मंडळी आणि सगळे हुशार आहेत। तर तिथे दिलीप भाऊंचा पहिल्यापासून ह्या पत्रकार पेशा असल्यामुळे पहिल्यापासून ते ह्याच गोष्टीमध्ये आहेत सगळे। मी ग्रामपंचायत घोणसईच्या वतीने फक्त एकच विनंती करेन त्यांना, दिलीप भाऊ तुम्ही जरी आज उपसरपंच पदावरून नसले तरी आम्हाला येणाऱ्या काळात 3 वर्षात, जे काही 3 वर्ष राहिले आपल्याकडे, 3 वर्ष तुम्ही ॲज अ उपसरपंच आहे म्हणूनच आम्हाला मार्गदर्शन करावं एवढी मी त्यांना ग्रुप ग्रामपंचायत घोणसईच्या वतीने विनंती करतो। जरी तुम्ही पदावरती नसतील तरी पण तुमचा भार काही कमी नाही झाला, आम्ही तुम्हाला तो कमी करून देणार पण नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे का जरी तुम्ही नसतील उपसरपंच तरी सुद्धा आम्हाला सरपंच उपसरपंच असल्यासारखं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचं, ही मी ग्रामपंचायत घोणसईच्या कार्यकारिणीच्या वतीने तुम्हाला एक विनंती करतो। दुसरं, विशाल भाऊंनी पदभार स्वीकारला, थोडंसं विशाल भाऊंना मला एक ग्रामपंचायतीच्या वतीने सांगायचं आहे, विशाल भाऊ तुमचा स्वतःचा कार्यभार फार मोठा आहे, तरी पण आता त्यातून तुमची जबाबदारी डबल झालेली आहे। तुम्हाला पूर्ण घोणसई मेटच्या उपसरपंच पदाची जबाबदारी भेटली आहे, तर तुमचा कामाचा लोड आता डबल वाढलेला आहे। तर जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा ग्रामपंचायत।
आम्ही 2022मध्ये या ग्रामपंचायत निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये आम्ही 10 पैकी 9 उमेदवार आमचे निवडून आले आणि त्यावेळी आमचं आपसामध्ये ठरलं होतं का बाबा प्रत्येकाला ही संधी दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही काही महिने वाटून घेतले आणि त्याप्रमाणे माझा कालावधी संपला. त्यानंतर मी आता विशालकडे ही पदे सुपूर्द करतोय आणि आमचं ह्या ग्रामपंचायतीमध्ये एक मत आहे, कोणाला म्हणजे एखादे विकास काम करायचं असेल ना तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ही कामं करतोय आणि त्यामुळे आज आमचं गाव आदर्श गाव बनत चाललंय आणि या गावाचा नावलौकिक वाटतोय तो सगळ्या आमच्या ग्रामस्थ आणि आमच्या ह्या बॉडीमुळे. आणि आता विशालला मी हे भावी याच्यासाठी शुभेच्छा देतोय. गावांचा विकास कसा होईल या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण बघितलं की मागेच उद्घाटन झालं. भव्य अशा प्रकारचं एक सभागृह आपल्याला उपलब्ध झालेलं, ऑफिस उपलब्ध झालेलं आहे. याच्या पुढे सुद्धा त्यांचं तशाच प्रकारचं सहकार्य राहील. आपले ग्रामसेवक भुजबळ साहेब यांचं सुद्धा सगळं सहकार्य, सर्व यांची कमिटी म्हणजे तुमचे सगळे मेंबर यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आतापर्यंत कार्य केलेले आहे. मग सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या ग्रामस्थांतर्फे पुन्हा त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. दोन्ही गावांना एकत्र घेऊन चला. काही कालांतर आपल्या गावात खंड पडतो. आपण राजकारणी 1 दिवसाचं इलेक्शन होऊन जातं पण काही लोकांच्या मनात भेद 5 वर्ष राहतं. ते पुन्हा निवडत आल्यावर पुन्हा राजकारण येतं. पण मला असं अपेक्षित आहे की आताची बॉडी आपली सक्षम आहे आणि सुशिक्षित आहे तर कुठल्याही प्रकारे कोणालाही कशात विरोध न करता एकजुटीने घेऊन जा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते.
गावळे यांनी आता पुढील जो त्यांचा जीवनकाळ आहे तो प्रत्यक्ष कुठच्याही कार्यात, समाज कार्यात, कारण त्यांच्याकडे तसे गुण आहेत. एक सामाजिक ज्याला म्हणतात नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व पैकी वक्तृत्वाचा काळ मी त्यांचं जवळ बघितलेला आहे. वक्तृत्व काही त्यांना एवढंसं वक्तृत्व काय, पण ते पुढे त्यांना जमेल, निश्चितच जमेल. कारण माणूस हा हळूहळू कुठच्याही कार्यात उतरल्यानंतर ते येतं त्याला ते असं म्हणजे थोडक्यात म्हणजे जर आपण जात्यावर बसतो तो उभी येते त्याप्रमाणे त्याला वक्तृत्व गुण सुद्धा त्यांना निश्चितच येईल, ह्यात शंका नाही. धन्यवाद. मेट या ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच आमचे मेवणे विशाल गावळे यांची या ठिकाणी बिनविरोध उपसरपंच पदावर निवड झालेली आहे. तर त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस पण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच श्रीमती शैला जाबर, माजी उपसरपंच आणि ज्यांच्या राजीनाम्यामुळे विशाल गावळे यांना उपसरपंच पद मिळालं ते दिलीप पाटील, मला वाटतं ते काही कामानिमित्त गेलेले आहेत. सदस्य मी ज्यांना ओळखतो त्या भोईर मॅडम आणि व्यासपीठावर सर्व सन्मान्य सदस्य, उपस्थित गावळे कुटुंबीय, विशाल गावळे यांची मित्रमंडळी, गावातील सर्व ग्रामस्थ, या ठिकाणी आज विशालचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी त्याला शुभेच्छा देतो. आणि अतिशय चांगला योगायोग या ठिकाणी हा जुळून आलेला आहे की स्वतःच्या वाढदिवशीच ज्या ग्रामपंचायतीमध्ये तो सदस्य निवडून आलेला आहे त्या ग्रामपंचायतीचा उपसरपंच या ठिकाणी पदावर त्याची बिनविरोध निवड झाली. तर हा अतिशय अनोखा योगायोग आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आताच या ठिकाणी त्यांचे नातेवाईक जे आहेत अकलूलीवाले त्यांनी त्याच्याविषयी काही मतं व्यक्त केलेली आहेत. निश्चितच विशालकडे राजकारणामध्ये त्याच्याकडे आगळं वेगळं अशा प्रकारचं एक कर्तृत्व आहे. म्हणजे थोडंसं डॅशिंग व्यक्तिमत्व आहे त्याचं. राजकारणामध्ये आजचं जे राजकारण जे फास्ट झालेलं आहे किंवा आजच्या राजकारणासाठी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो, साम दाम दंडभेद, अशा सर्व मार्गातून राजकारणामध्ये व्यक्ती पुढे येत असतो. आणि विशालकडे असे सगळ्या प्रकारचे गुण आहेत. आपण पदावर बसलेलो आहोत, पद मिळाल्यानंतर व्यक्तीने हवेत न जाता आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवावेत. मी सुद्धा एका ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे, त्याच्यामुळे आपण सम पदावर आहोत, परंतु एक नात्यानं ज्येष्ठ आहे किंवा वयानं ज्येष्ठ आहे त्या नात्यानं मी तुला सल्ला देतो की काम करत असताना आपल्या डोक्यात हवा जाता कामा नये. आपण आपले जमिनीवर पाय ठेवूनच काम करावं. गावातील ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे त्यांना नेहमी सोबत घेऊन आपण काम केलं पाहिजे. घोणसई मेट खरं म्हटलं तर एक सधन ग्रामपंचायत आहे. कारण चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री या गावांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कारखाने आहेत. म्हणजे इथल्या गावातल्या तरुणांना रोजगार देण्याच्या त्या ठिकाणी आपल्याला खूप चान्सेस आहेत. गावातले जे काही उद्योग व्यवसाय करणारी पोरं असतील त्यांना त्या ठिकाणी काम धंदा द्यायला संधी आहे. आणि गावातले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल, लाईट, पाणी, रस्ते वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी खूप संधी आहे. म्हणजे आलेल्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. राजकारणामध्ये जो एक एक दिवस उजाडतो तो अतिशय महत्वाचा असतो. कारण जनतेने आपल्याला एक लिमिट टायमिंग साठी संधी दिलेली आहे. जी 5 वर्ष दिलेली असतात त्यानंतर पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये ती राजकारणातली 5 वर्ष येतील याची गॅरंटी नाही. कारण भले भले लोक त्या ठिकाणी निवडून येतात आणि भले भले पडतात. इंदिरा गांधी सुद्धा इलेक्शन मध्ये पराभूत झालेल्या होत्या. तर अशा पद्धतीने दिलेल्या संधीचं आपण सोनं करावं. खूप तुझ्या पुढे पुढचं आयुष्य पडलेलं आहे, तरुण वय आहे. या संधीचं जर सोनं केलं तर भविष्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी संधी वारंवार मिळत राहतील. आणि अशा पद्धतीने आज उपसरपंच पदावर निवड झालेली आहे. पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मी तुला शुभेच्छा देतो. घोणसई मेट गावाच्या विकासामध्ये आपण चांगलं योगदान द्यावं, चांगला वेळ द्यावा. कारण आता तू पदावर आहेस. मागील 2-2.5 वर्ष तू पदावर नव्हता. कारण लोक आता जो पदावर असतो त्याला जाब विचारतात. आणि राजकारण हे एवढं फास्ट झालेलं आहे की किती पण लोकांची कामं केली तरी जनतेचं समाधान होत नाही. म्हणजे अगदी राजकारणामध्ये आता आम्ही स्वतः अनुभव घेतो. ग्रामपंचायत हे एवढं कठीण काम आहे की त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, हे खूप चांगले. पण सगळ्यात कठीण काम असेल तर ग्रामपंचायतचं राजकारण. आणि ते आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अगदी मराठी भाषेमध्ये म्हणता येईल की लोकांच्या घरावर सोन्याची कौलं पण घातली तरी ग्रामपंचायत त्यांचं समाधान करू शकत नाही. ते कुठे ना कुठे दोष ठेवणारच, कुठे ना कुठे त्या ठिकाणी उणिवा काढणारच. तर या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून तू काम करावंस आणि या गावाच्या विकासामध्ये चांगलं योगदान द्यावं. भविष्यामध्ये कुठेतरी आपलं नाव काढलं पाहिजे की अमुक एक उपसरपंच असताना ही कामं झालेली आहेत. अशा प्रकारचा आपलं नाव त्या ठिकाणी कोरलं गेलं पाहिजे गावाच्या राजकीय पटलावर. यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा माझ्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी आता आमच्या सगळ्या बहिणी याच्या सगळ्या कामामध्ये आहेत, संध्याकाळी येणार आहेत. मी एकटाच अगोदर आलेलो आहे. तर आम्ही सगळ्या
बहिणी किंवा जावाई परिवाराच्या वतीने या ठिकाणी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उपसरपंच पदावर तुझी निवड झालेली आहे त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज 2024चा शेवटचा दिवस आहे. अगदी काही तासानंतर आपण नवीन वर्षाला सामोरे जाणार आहोत. तर व्यासपीठावर उपस्थित आणि आपण सर्वजण आपणाला मी या ठिकाणी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन यावं, आपल्या सगळ्यांची भरभराट हो, या अशा प्रकारच्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नातेवाईक मंडळाचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज गृह ग्रामपंचायत घोणसाई मेडचे सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सदस्य सर्वांना आज आपण इथे या निमित्ताने जमलेलो आहोत. तरी विशाल गावळेबद्दल थोडंसं बोलायचं म्हणजे अतिशय मेहनती आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत आज या ठिकाणी पोहोचले आणि तीच वाटचाल त्यांनी पुढे अशीच चालू ठेवावी आणि गावाच्या विकासासाठी, मेट घोणसाई ग्रामपंचायतच्या विकासासाठी लक्ष द्यावे आणि आपले पाय कधी जमिनीवर ठेवून कार्य करावं. आपल्याला खूप मोठे होण्याची संधी आहे, त्या संधीचा सोना करावं असं सर्वांना वाटतंय. आणि त्यासाठी आपण पुढच्या येणाऱ्या काळात जमिनीवर पाय ठेवून सगळं चांगल्या प्रकारे कार्य करत राहावं एवढे बोलून त्यांना मी वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माझ्या सासूबाई, जावा, दीर आणि सासरे इथे सर्व बसलेले माझे सदस्य आणि सरपंच यांना सगळ्यांना माझा नमस्कार. राजकारणाचा गचा मन होता मला खरं तर, पण माझ्या कुटुंबाने मला विश्वास दाखवला आणि माझ्या ग्रामस्थांनी आणि सर्व ही युवा पिढी त्यांनी खूप काकी भाभी तुम्ही राहा, आपण सगळ्यांनी हे करूया म्हणून तुम्ही याल निवडून. पण खूप भीती वाटत होती खरी तर, पण झाली. म्हणजे महिनाभर तर झोप नव्हतीच लागलेली, पण त्याच्यातून निभावले आणि मग त्याच्यानंतर आमच्या याला सुरुवात झाली. दादांनी सांगितल्याप्रमाणे कमिटमेंट झाली. सुरुवात ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा बसलो. ग्रामपंचायतचा कारभार काय असतो काहीच माहिती नव्हता, पण तेव्हा म्हात्रे मॅडम होता. म्हात्रे मॅडमना सांगितलं मला ग्रामपंचायतचं काही माहिती नाही. मॅडम म्हणाल्या की तुम्ही ट्रेनिंग करा, ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळं समजेल. मग मी 5-6 ट्रेनिंग केले. त्या ट्रेनिंगमध्ये ग्रामपंचायत काय आहे ही मला माहिती झाली. आणि खरंच गावाचा कारभार करणं खाऊ नाहीये दादा म्हणतात, खरी गोष्ट आहे की खूप म्हणजे पेशन्स ठेवायला लागतात त्याच्यामध्ये. त्यानंतर मीटिंगला बसल्यानंतर माझा आणि विशाल भाऊंचा आधी चर्चा व्हायची. दिलीप भाऊ आम्हाला सांगायचे, दिलीप भाऊ खूप छान आम्हाला समजून सांगायचं, असं असे अर्ज आलेत, हे आलेत. मग आमचं आधीच ठरलं होतं की घोणसाईचा कारभार घोणसाईवाल्यांनी बघायचा, मेटचा मेटवाल्यांनी. त्यामुळे मेटचे काय अर्ज असले तर विशाल भाऊ आणि माझ्यामध्ये चर्चा व्हायची आणि विशाल भाऊ सांगायचे की असं आहे काकी, काकी हे झालं, काकी ते झालं. मला पण मोठा प्रश्न पडायचा, पण त्याच्यातून आम्ही अर्जाला हे करून आणि मग तो पुढे न्यायचो. पण विशाल भाऊनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत केलेली आहे ऑफिसमध्ये की काकी हे असं असतं, इथे आपल्याला काम करायचंय, हा रस्ता आपल्याला आलेला आहे. मी म्हणायची सगळं करा पण पहिल्यांदा कमान बांधा, बाकी काही नको, मला कमान आणि बस स्टॉप पाहिजे. तर म्हणतात चालेल, आपल्या याच्यामध्ये आल्यानंतर आपण कमान पण बांधूया. आणि त्यांनी तशी मला हे केलेली आहे की कमान आणि बस स्टॉपचं काम आपण पहिल्यांदा घेऊया आणि करूया. आणि अशीच आम्ही तुमची सगळ्यांची साथ असली तर आम्ही कामं पुढे करू. आणि खूप म्हणजे ग्रामपंचायत म्हटल्यानंतर काम करायलाही छान वाटतं, पण काही गोष्टीच्या अडचणी येतात. सगळ्यांना असं वाटतं का काम होत नाही, गावाचा कारभार होत नाही. पण आम्हालाही वाटतं का आमच्या गावासाठी आम्ही काहीतरी करावं. मी जेव्हा मुंबईहून मी इथे निवडून आली, हेच मोठं मला हे होतं की येईन की नाही येईन. पण माझ्या ग्रामस्थांनी आणि कुटुंबाने खूप साथ दिल्यामुळे आणि इकडची पार्टी सगळी गावळे कंपनी, त्यामुळे मी त्यांचे पहिल्यांदा मानते. काम तर आम्ही करणारच आहोत. आता तर पुढची 3 वर्ष आपलीच आहेत, त्यामुळे दोन्ही गावाचा कारभार आम्ही दोघं अगदी छानपैकी पार पाडणारे. तुमची आम्हाला मदत हवी आहे, तुमची आम्हाला साथ हवी आहे. त्याच्यातून आम्ही सर्व जे आता येतील कामं येतील ते आम्ही करणार आहोत. आणि नक्कीच विशाल भाऊ आणि मी जोडीने काम करू. धन्यवाद. विशाल भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. भाऊ गावळे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे आमचं स्वप्न होतं जे उपसरपंच पदाचं
ते आज त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्याचं ते हार्दिक अभिनंदन. आणि विशेष करून त्यांनी आम्हाला नेहमी साथ दिली. विशेष करून आमचे जे तरुण मंडळी आहे, आजपर्यंत आमचं गाव 2 याच्यामध्ये पार्टीमध्ये डिवाइड होतं. आज विशाल गावळेमुळे आज आमची सगळी पोरं एकत्र आहेत, म्हणून त्याचा आम्ही खास करून धन्यवाद. थँक्यू. या निवडीबद्दल माझा जो नागरी सत्कार माझ्या कुटुंबीय आणि पूर्ण ग्रामस्थांवतीने करत आहेत, त्यात उपस्थित सरपंच माननीय शैला जाबर आणि माझ्या ग्रामपंचायत सदस्य सर्व सहकारी आणि माझे मित्र आणि ग्रामस्थ आणि महिला मंडळ सर्व आणि माझे नातेवाईक हे सर्व आज इथे जमलेले आहेत. ऍक्च्युली आजचा दिवस माझ्यासाठी खूपच आनंदाचा आहे, कारण की या आजच्या दिवशी मी खूप खास खळगे खाऊन या स्टेजवर आज इथे उभा आहे, म्हणजे या पदावर उभा आहे. खूपच त्रास सहन केलेला आहे. माझ्या आयुष्यात उतार सुद्धा आला होता. मी मगाशी ऑफिसला बोललो की माझ्या आयुष्यात गेली 2 वर्ष उतार होता आणि त्या उतारात माझे काही मित्र ज्यांनी मला साथ दिली होती ते आज मित्र आवर्जून उपस्थित आहेत तिथे. म्हणजे त्यातच माझे घोटीचे उपसरपंच आहेत दिलीप चौधरी म्हणून आणि समीर घोडविंदे आणि राम ठाकरे यांनी त्या काळात मला खूप आधार दिला होता. तेव्हा ऍक्च्युली इथे गावात कोणच मला साथ देत नव्हता. अशा परिस्थितीत त्या लोकांनी मला 1.5-2 महिने साथ दिली होती आणि त्यांचा विश्वास होता की तू नक्की पुन्हा वर येशील. या सर्व याच्यात मी पूर्ण याच्यात वर आलो आणि अतिशय यशस्वी झालो. म्हणजे तुम्हाला सर्वांना सांगायचं ते अर्थ असा आहे की माझा मित्र आहे समीर घोडविंदे म्हणून. त्यांनी तर मला धंद्यात सुद्धा मदत केली की बाबा तू आता या गोष्टीतून खाली आलेला आहेस, तर तुला धंद्यात सुद्धा कसा वर आता आहे त्याची जबाबदारी माझी. मी तुझा मित्र आहे. परंतु त्यांनी खरोखर म्हणजे लहान भावासारखं मला मदत केली आणि आज तो माझ्या इथे उपस्थित आहे, त्याचाही मला आनंद आहे. आणि आज उपसरपंच या पदावर मी जेव्हा पोहोचतोय तेव्हा या यशाच्या शिखरावर पोहोचताना माझे ग्रामस्थ आणि माझे जोडीदार गावातले सर्व तरुण म्हणजे माझ्या कुटुंबाचा तर फार मोठा वाटा आहे की ज्या कुटुंबाने माझ्यावर विश्वास टाकला. तसेच भुईर गवाळे जाधव कुटुंब आहेत, तसेच तरे कुटुंब आहेत आणि सर्व गावातले सर्व ग्रामस्थ आणि सर्वांनी अतिशय खांद्याला खांदा निभावून मला या इलेक्शनच्या वेळेस जो साथ दिली आणि अतिशय खूप मतांनी म्हणजे कोणी विचार केला नव्हता एवढ्या मताधिक्यांनी पूर्ण ग्रामपंचायतमध्ये मी निवडून आलो. आणि या ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यानंतर गेली 2 वर्ष झाली. गावातले आमच्या मराठी शाळेतलं वॉल कंपाऊंड असेल, गावातली लाईट व्यवस्था असेल, तसेच मेट नाक्यावर असलेलं संडास बाथरूम असेल, तसेच गावातली आमच्या गोंसे आणि मेट गावातली ग्रामपंचायतची जी इमारत ज्या गेली 8 दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन झालंय, या आमच्या काळात झालेल्या गोष्टी. आणि याच्या पुढे मेटगाव आणि गोंसे गाव वायफाय आणि सीसीटीव्ही या दोन्ही गोष्टी गावात अंमलात आणू, तसेच गावाची कमान आणि बस स्टँड या नक्कीच या गोष्टी होतील याची सर्व ग्रामस्थांना दोन्ही ग्रामस्थांना ग्वाही देतो. आणि रस्ता आमच्या गावातील काही अंतर्गत रस्ता माझ्या काळातच मी निवडून आल्यानंतरच गेली 1-2 महिन्याच्या आत डांबरीकरण केला होता 20 लाखाचा. परंतु आता काय आहे ते त्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे तो खास कळके झाला. परंतु त्याच रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि गावातील अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण या सर्व कामांची पूर्तता मी माझ्याच काळात करीन याची पूर्ण दोन्ही गावातील ग्रामस्थांना मी ग्वाही देतो. आणि माझ्या या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी सगळे उपस्थित आहेत त्यांचे सर्वांचे आभार.